महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी प्रचंड खळबळ उडवून देणारं अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. कारण यावेळी बातमी अशोक खरातची नाही, तर या प्रकरणामुळे सातत्याने आरोपाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनी उचललेल्या कायदेशीर पावलाची आहे. आज म्हणजेच 24 ऑगस्ट 2026 रोजी रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर पुण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की अशोक खरात प्रकरण नेमकं काय होतं? रुपाली चाकणकरांचं नाव त्याच्याशी कसं जोडलं गेलं? एसआयटी आणि ईडीने त्यांची चौकशी का केली? आणि आता हे प्रकरण उलटं फिरून आरोप करणाऱ्यांवरच कायदेशीर कारवाईपर्यंत कसं पोहोचलं? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. नमस्कार, मी सचिन खानेकर. सचिन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. सगळ्यात आधी अशोक खरात कोण? नाशिकमधील ईशान्येश्वर महादेव मंदिराशी संबंधित अशोक खरात यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आल्यानंतर मार्च 2026 मध्ये हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं. 18 मार्च 2026 रोजी अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचं रुपाली चाकणकर यांनी आपल्या नंतरच्या पोलीस तक्रारीत नमूद केलं आहे. पण खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासोबत विविध राजकीय व्यक्तींचे जुने फोटो आणि व्हिडिओ फिरू लागले आणि त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या ओळखीची. चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सुमारे 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमातून त्यांची अशोक खरातशी ओळख झाली आणि त्यानंतर मंदिरातील काही धार्मिक कार्यक्रमांना त्या गेल्या होत्या. मात्र खरातवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेले चाकणकरांचे सार्वजनिक कार्यक्रमातील जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरू लागले आणि मग राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या प्रकरणाचा राजकीय परिणाम इतका मोठा झाला की रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण फक्त राजीनाम्यावर हे प्रकरण थांबलं नाही. तपास प्रकरणांनीही चाकणकरांकडे चौकशी सुरू केली. मे महिन्यात अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने रुपाली चाकणकर यांची सुमारे 6 तास चौकशी केली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार खरातशी संबंधित संस्थांशी असलेला संबंध आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या काळातील काही बाबींबद्दल त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनेही त्यांची अनेक तास चौकशी केली. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं. एका बाजूला विरोधक प्रश्न उपस्थित करत होते, तर दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर सातत्याने आपली बाजू मांडत होत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशोक खरात सोबत माझा कोणताही आर्थिक व्यवहार नाही, त्याच्या जमीन व्यवहारात माझी कोणतीही भागीदारी नाही आणि मी कोणत्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपली बदनामी केल्याचा दावा केला आणि इथून या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. जून महिन्यातच रुपाली चाकणकर यांनी आपल्या विरोधात पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यांनी काही लोकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्याचंही सांगितलं होतं आणि आता ऑगस्ट महिन्यात त्याचा पुढचा अध्याय समोर आला आहे. 24 ऑगस्ट रोजी आलेल्या वृत्तानुसार रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार या प्रकरणात सुषमा अंधारे, उबाठा गटाच्या कार्यकर्त्या, रुपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, दीपाली सय्यद अभिनेत्री, आशा मिरगे महिला आयोगाच्या माजी सदस्या, संगीता तिवारी व गीता तिवारी काँग्रेस व सामाजिक क्षेत्र, योगेश सावंत, मोहसिन शेख आणि महादेव बालगुडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोशल मीडिया पदाधिकारी, इतर आक्रमक पदाधिकारी जसे हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे अनेकांची नावे आहेत. चाकणकर यांचा आरोप असा आहे की अशोक खरात सोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडिओंचा वापर करून यांच्याबद्दल असंबद्ध आणि बदनामीकारक आरोप करण्यात आले. आता अर्थातच इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
गुन्हा दाखल होणं म्हणजे आरोप सिद्ध होणं नाही. या प्रकरणात पोलीस तपास, संबंधित व्यक्तींची बाजू आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. पण या सगळ्या घटनाक्रमातून काही मोठे प्रश्न निर्माण होतात. अशोक खरात सोबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींचे फोटो किंवा संपर्क समोर आल्याची चर्चा झाली. त्यामुळे केवळ एखाद्या व्यक्तीसोबत फोटो आहे किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे एवढ्यावरून त्या व्यक्तीला संबंधित गुन्ह्यात सहभागी ठरवता येईल का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे रुपाली चाकणकर या त्यावेळी राज्य महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे खरातशी असलेल्या त्यांच्या ओळखीबाबत विरोधकांनी प्रश्न विचारणं हे राजकीय उत्तरदायित्वाचा भाग होता का? की त्या प्रश्नांच्या नावाखाली सोशल मीडियावर मर्यादा ओलांडून वैयक्तिक बदनामी करण्यात आली? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर आरोप करण्याचा अधिकार विरोधकांना आहे, तर त्या आरोपांना पुराव्याचा आधार असणंही तितकंच आवश्यक नाही का? कारण राजकीय टीका आणि बदनामी यांच्यात एक कायदेशीर सीमारेषा आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड ऑगस्टमध्ये समोर आली. अशोक खरातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या कागदपत्रांविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चाकणकर कुटुंबातील काही सदस्यांनी आपल्या KYC कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या संमतीशिवाय बँक खाती उघडण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेसमोर केला आहे. म्हणजेच हे प्रकरण फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. यामध्ये पोलीस तपास आहे, SIT आहे, ईडीची चौकशी आहे आणि आता बदनामीच्या आरोपांवरून नवीन गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं अंतिम सत्य न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेनंतरच अधिक स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मार्च महिन्यात अशोक खरातच्या अटकेनंतर सुरू झालेलं हे प्रकरण ऑगस्ट 2026 मध्येही संपलेलं नाही. सुरुवातीला प्रश्न होते, खरात कोण? त्याच्याशी कोणकोणाचे संबंध होते? रुपाली चाकणकरांचा त्याच्याशी नेमका संबंध काय? आता मात्र प्रश्न बदलला आहे. खरात प्रकरणाच्या नावाखाली रुपाली चाकणकरांची बदनामी झाली का? आणि झाली असेल तर त्यासाठी कायदेशीररित्या जबाबदार कोण? याचं उत्तर आता पोलीस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येईल. तुम्हाला काय वाटतं? रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात प्रकरणात झालेले आरोप हे राजकीय उत्तरदायित्वासाठी विचारलेले रास्त प्रश्न होते, की या प्रकरणात राजकीय टीकेची मर्यादा ओलांडून वैयक्तिक बदनामी झाली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या प्रकरणांचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी सच इन लाईव्हला सबस्क्राईब करा. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर सह आपली रजा घेतो. नमस्कार.